आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला वेदने इंटरव्ह्यूचं इन्व्हिटेशन पाठवलं. तरी मी तुला सतत सावध करत होतो वेद, या गावड्यांपासून लांब राहा. बघ आता ही सांगते की तू हिला इंटरव्ह्यू साठी इन्व्हाइट केलंस. माझ्या विरोधात जायचंय का तुला? अरे का माझा शब्द मोडतोयस? माझा मुलगा आहेस ना तू? बाबा मी खरंच तिला कुठलं इन्व्हिटेशन वगैरे पाठवलेलं नाहीये. बाबा नलीला जॉब देण्यात काही चुकीचं नाही असं मला मनापासून वाटतं. नली काहीतरी कन्फ्युजन आहे. काही कन्फ्युजन झालेलं नाहीये आणि मी खोटं सुद्धा बोलत नाहीये आणि लबाडी करणं माझ्या स्वभावातच नाहीये. हा मेसेज वाचा ना तुम्हीच. पुरावा आहे माझ्याकडे. काय झालं रे? बाबा इन्व्हिटेशन तर माझ्याच मोबाईलवरून गेलं पण मी खरंच नाही पाठवलं केलं. काहीतरी कन्फ्युजन आहे. मी नाही खोटं नाही बोलत आहे. मी काय पोरखेळ चाललाय रे? तुझ्या मोबाईलवरून मेसेज जातो आणि तुलाच कळत नाही? काय चेष्टा करतोस का माझी? इथे फक्त माझाच अधिकार चालतो आणि ही तिकडी मला इथे नकोय. चोवीस तासाच्या आत तुला इथून हकलतो की नाही ते बघ. गाडी काढ रे. घाबरलात? बायको सावली असते नवऱ्याची असं म्हणतात. मग तुमची सोबत अशी कशी सोडेल? काय मग नलीला त्रास देण्याची तिचा छळ करण्याची शपथ घेऊनच निघालास ना? 24 तासात नोकरीवरून काढून टाकेन अशी धमकी दिलीत नलीला. अख्ख्या जगाला लाथेच्या ठोकरीवर मारण्याच्या गप्पा करणाऱ्या माणसाला तिकळीची भीती वाटते. नली तिकळी म्हणून घाबरलास? बाबाराव खोत एका तिकळीला मारलं, तिला बाजूला फेकून दिलं, पण दुसरी तिकळी आली ना नशिबी. पळून पळून किती पळणार बाबाराव खोत? लक्षात ठेव खोत, शेवटच्या श्वासापर्यंत सुटका नाही तुझी तिकळीपासून. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आलीस?
जेव्हा येतेस डोक्यात वादळ घेऊनच येतेस. काय झालं अस्वस्थ व्हायला? डोक्यात घड पडतायत माझ्या. कोण समजते कोण ती मास्तरीण स्वतःला? स्वतः मालकीण आहे अशा रुबाबात फिरते, सरळ स्वयंपाकघरात घुसते. निर्लज्ज बाई आहे. अशी डोक्यात गेली ना माझ्या. प्रमिला, ग कशाला तू उगाच रागा करून घेतेस? समज दिलीये मी तिला, पण हे बघ, सध्या तरी आपण तिचं काहीही वाकडं करू शकणार नाही. अरे वा, असं कसं नाही? असं कसं नाही ने, असंच आपलंच नाणं खोटं. त्या सायलीला काय बोलणार? म्हणजे तुम्ही त्या मास्तरणीला कधीच काही बोलणार नाही आहात, काही करणार नाही आहात? खर तर खूप आधीच बरंच काही करायला हवं होतं. तुझ्या आणि बाबाच्या लग्नाच्या आधीच बाबाच्या उद्दाम वागण्याला बांध घालायला हवा होता. आणि तू सायलीची तक्रार करतेस? अगं तिला तर माहिती नव्हतं की बाबाची पत्नी जिवंत आहे. तू बाबाच्या आयुष्यात आलीस तेव्हा तुला माहिती होतं ना की बाबाची पत्नी गोदा जिवंत आहे म्हणून. पण तरीही तू लग्न करून घरात आलीस. कधी विचार केलास त्या बिचाऱ्या गोदाला काय वाटलं असेल? आणि तुला कसला राग आलाय ग? हा, मी त्या सायलीचं प्रकरण तुझ्यापासून लपवलंय याचा? का बाबामुळे ती सायली या घरात तुझ्या संसारात आली म्हणून? का तुझ्यामुळे गोदाचं जे झालं ते सायलीमुळं तुझं होईल म्हणून? आली मांजर आडवी. थांब रे. ए बाई, गाडी नीट बघून घे. बाबाराव खोताची गाडी आहे. काय आहे? तुला बघितलं की टाळकं सटकतं